आज आपण आश्वासक चित्र ही जी मिर्जा यांची कविता आहे ती आपण पाहणार आहोत। या कवितेमध्ये लहान मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचे चित्र यामध्ये रंगवलेले आहे। स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल अशी या आशा या कवित्रींना वाटते, म्हणून त्यांनी ही कविता तयार केली आहे। या कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र। तर तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची। मी पाहत होते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून। तर कवी इथे म्हणतात की दुपारच्या वेळी ऊन तापलेले असताना आडोशाला एक सावलीमध्ये एक मुलगी भातुकलीचा खेळ खेळत होती। बराच वेळ झाला तरी तो ती खेळ खेळतच होती। हे दृश्य कवित्रीला स्वतःच्या घराच्या खिडकीतून ती हे पाहत होती। झरोका म्हणजे खिडकी। ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर। ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते। ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत आहे, म्हणजे बाळाला जशी आई मांडीवर झोपवते तशी तिने बाहुलीला मांडीवर ती झोपवत आहे। नंतर ती भात शिजवण्यासाठी आपले जे पातेल आहे, छोटंसं जे आधन आहे, आधन म्हणजे पातेलं, भाताचं पातेलं, तर ती काय करते गॅसवर ठेवते। तिला लुटूपुटू तिचा जो संसार आहे, इवलासा छोटासा जो संसार आहे तो तिने तिथे मांडलेला आहे। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात। बाजूला एक मुलगा आहे, तर तो काय करतोय चेंडू उंच उडवतोय आकाशाकडे आणि पुन्हा काय करतोय हातात झेलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हातात चेंडू त्याच्या येतो। ती बघा आता ती काय करते पुढे, मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे। अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते आणि त्याच्या मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा। मुलगी चेंडू मागत त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची। ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील। मुलगा देतो चेंडू तिच्या हातात। तर बाजूला एक मुलगा खेळत असतो। तो मुलगा उंच चेंडू उंच उडवून पुन्हा नेमका त्याच्या हातामध्ये झेलत असतो। ती मुलगी काय करत असते ती पाहत असते। मुलगी त्या मुलाला चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते। अचानक मांडीवरची बाहुली ती काय करते बाजूला ठेवते आणि ती काय करते त्या मुलाजवळ जाते। मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे ते कौशल्य, ती कसब, त्याला कसब म्हणजे कौशल्य पुन्हा त्या मुलीला दाखवतो। मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते। मुलाला वाटते या मुलीला काय जमणार आहे, तेव्हा तो तिला हसून म्हणतो, तू छानपैकी पालेभाज्याच बनव। भातुकलीचा खेळ आणि भाजी करणं हे तुझं काम नाही, हे पुरुषाचं काम आहे, असं तो मुलगा तिला म्हणतो। तर मुलगी त्याला म्हणते की ही दोन्ही कामे मी करू शकते, स्त्रीची आणि पुरुषाची एकाच वेळी करू शकते। तू करू शकशील का, तू स्त्रीची कामे करू शकशील का। मुलगा स्वतः चेंडू तिच्या हातात दे। पुढे पहा, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत। मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती, आता तू। मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी। तर यामध्ये गिरिजा म्हणतात की मुलगी जेव्हा चेंडू उंच उडवते तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या काय करतो तो ओंजळीत पडतो, म्हणजे हाताची दोन्ही जेव्हा हे मूठ करतो तेव्हा ती काय असते ओंजळी, ते ओंजळीमध्ये तो चेंडू पडतो। मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते हे तो मुलगा पाहतो। त्याला ते काय वाटतं, आश्चर्यच वाटतं की आपल्यासारखा चेंडू तिने काय केलाय झेललाय। हे पाहून तो आश्चर्यचकित होतो। मुलगी मुलाला म्हणते, आता काय आहे, तुझी पाळी आहे, तुझी वेळ आहे, मी जे काम केलं ते तू करून दाखव।
तू माझे काम काय कर करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅस समोर बसतो आणि प्रथम दोन्ही हातांनी थोपटवत त्या भावीला निजवतो. मग काय करतो, भाजीचं पातेलं ते छोट्याशा गॅसवर ठेवतो आणि काय करतो, ते पातेलं शोधण्याचा प्रयत्न करतो. पुढे, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवताना घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आळोशाला बसून. म्हणजे कवित्री इथे म्हणतात नीरजाजी की तापलेल्या उन्हामध्ये सावलीच्या आळोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर देखील सांभाळणेही हळूहळू शिकलो. हळूहळू तो संसारातील जी स्त्रियांची जी कामं आहेत तो ती देखील करेल. म्हणजे त्या स्त्रीला देखील तो काय करेल, मदत करेल. पुढे आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्याच्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. म्हणजे काय, माझ्या घराच्या खिडकीतून मला म्हणजे कवित्रीला भविष्यातल्या जगाचं जे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसेल. आश्वासक चित्र म्हणजे काय की विश्वासार्ह म्हणजे उत्साहवर्धक, विश्वासार्ह किंवा उत्साहवर्धक चित्र दिसेल की उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष काय करतील, एकत्र खेळतील असे मला वाटते. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष जे वास्तव आहे त्या वास्तवात ते एकत्र प्रवेश करतील आणि या दोन्ही मुलांचा म्हणजे स्त्री पुरुषाचा हात काय असेल, एकमेकांच्या हातात असेल, ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर जे सामंजस्य आहे, जी स्नेहभाव आहे तो निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असं या कवितेमध्ये नीरजा यांनी या कवितेमध्ये एक स्त्री पुरुषाचं जे एकत्रितेची भावना आहे ती आहे. म्हणजे आज सुद्धा स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. अजून सुद्धा पुरुष प्रधान जरी संस्कृती असली तरी सुद्धा स्त्री हे पुरुषाच्या बरोबरीचंच काम करते. असं या नीरजा कवित्रीने इथे दाखवले की स्त्री आणि पुरुष ही कधी ना कधी आश्वासक चित्र बनेल. आजची ही कविता आश्वासक चित्र तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. ठीक आहे, धन्यवाद.